नमस्कार मित्रांनो, हवामान ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या ह्या शेतकरी बांधवाच्या नवीन यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळते. आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांनाही माहिती मिळेल हवामानाची. तर मित्रांनो, आपण बघू शकता की जो मान्सूनचा जो प्रवास आहे तो केरळच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु जसं म्हणावं तसं जे वातावरण आहे ते पॉझिटिव्ह वातावरण सध्याच तरी ते दिसत नाही आहे. आपण बघू शकता की सध्या केरळमध्ये पावसाचं वातावरण हे चालू आहे. त्या काही भागांमध्ये पाऊस हा पडत आहे, जसं की मंगलोर असेल, कन्नड असेल, जो काही भाग आहे कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळचा, तर ह्या भागामध्ये सध्या स्थिती पावसाची ही तयार झालेली आहे. तर आपण जो विशाखापट्टणमचा जो भाग आहे, जगदलपूरचा जो काही भाग आहे, विजयवाडाचा जो भाग आहे, हैदराबादलगतील जे काही शहरी आणि ग्रामीण क्षेत्र आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हा तिथे चालू आहे. परंतु पुढील काही दिवसांमध्ये जे वातावरण आहे तर ते वातावरण आपण बघू शकता की काही दिल्लीच्या प्रमुख शहरांमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह तिथेही पाऊस चालू आहे. काही महाराष्ट्रालगतील भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे, जसं नागपूर असेल, तर काही नांदेडचा भाग आहे, या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर आपण बघू शकता की समुद्रलगतील जो कर्नाटक आणि जो विशाखापट्टणमचा जो भाग आहे, विजयवाडाचा, जगदलपूर, हा जो काही चेन्नईचा भाग आहे, तर या भागामध्ये सध्या वातावरण जे आहे ते ढगाळ असून तेथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस चालू आहे. पुढील काही दिवसांमध्ये हे जे वातावरण आहे ते बदलणार आहे, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. त्यानुसार मान्सून लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचं आगमन जे आहे ते होणार आहे. तर त्यासाठी आपण आपल्या ह्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करावं, अशी माझी अपेक्षा आहे चॅनलच्या माध्यमातून. आणि हवामानात जे काही बदल होत असतील तर त्याची जी माहिती आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सतत पोच करण्याचा प्रयत्न माझा ह्या चॅनलच्या माध्यमातून राहणार आहे. तर आपल्या भागाची काय स्थिती आहे, आपल्या भागामध्ये पावसाची किंवा वादळी पावसाची जी स्थिती आहे त्या संदर्भात कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपण कुठून व्हिडिओ पाहता. धन्यवाद मित्रांनो.